जा यांच्या गोड जेवणाचा कार्यक्रम आहे. असं भाषण करावं लागेल असं मला कधी वाटलं नाही. मी आत्ताही खाली बसून जिजांच्या फोटोकडे पाहत होते, मन लावून अगदी रोखून, की वाटलं की जिजांचा फोटो हा असा लागेल असं वाटलं नव्हतं. इतकं अचानक त्यांचं जाणं आणि आपल्याला सर्वांना मनाला चुटपुट लावणं हे तर आपल्या जीवनामध्ये आता आपण कधी हा विसरू शकत नाही हा धक्का. मी जिजांच्या प्रत्येक गोष्टीला हजर राहणार असं माझं मलाच मी वचन दिलं होतं. कारण जिजांच्या जाण्याच्या दिवशी जो धक्का मला बसला आणि माझे बाबा मुंडे साहेब गेले तेव्हा त्या बैठकीमध्ये जे सगळे लोक आहेत, आता श्रीहरी काका आहे, जीवराज ढाकणे आहे, आता सगळे लोक समोर माझे असायचे, सगळे काही बोलायचे नाही पण दिवसभर असायचे. जिजांचा चेहरा नेहमी तिथे असायचा आणि तो जो एक आधार असतो माणसाला भावनिक लागत असतो आपल्या घरातला करता पुरुष गेल्यानंतर, मोठा पुरुष गेला, आम्ही सगळ्या स्त्रियाच त्यावेळी या सगळ्यांनी परिवारासारखा भावना तरी दिली. जिजांनी ती नेहमी ठेवली, कायम ठेवली. कधीही अपशब्द बोलले नाही, कधी एकांतात देखील मला उलट बोलले नाही, पब्लिकमध्ये तर नाहीच नाही. त्यांनी साहेबांच्या जागी आता आम्हाला तुम्ही आहेत आणि आता तुम्ही ताई नाही ताई साहेब किंवा मला म्हणजे नावच त्यांनी दिलं. आज त्यांच्या अनेक आठवणी माझ्याकडे. म्हणजे मला मुलगा झाला होता तेव्हा सुद्धा जिजांनी दिवाळीला आम्ही आलो होतो तर जेवण ठेवलं होतं त्यांच्या गच्चीवर आणि मुलं सांगत होती सगळी काय ते म्हणे साहेब आणि घरचे जेवायला येणार तुम्ही स्वतः वाढायचं, वाढणारे माणसं नको बाहेरचे. आणि अगदी म्हणजे जसं दिवाळी सण करतो लेकीचा तसा सण केला. आताच मलाही म्हणत होते ताई जेवायला या, ताई जेवायला या. म्हणजे जिजा खूप व्यस्त आहे, नाही ताई तुम्हाला जेवू घालायचं सगळ्या परिवाराला, तुम्ही मंत्री झाल्या, आम्हाला आनंद झाला. खूप असे क्षण जिजांचे आहेत. किती वेळा मला जमलं नाही तर डबा पाठवून द्यायचे. घरी गाय जरी आली तरी खरवस जिजा पहिले इकडे मला पाठवून द्यायचे. फळं आले झाडाचे, जांभळापासून ते सगळं इतकं प्रेम त्यांनी केलं. खरंच अशी माणसं होत नाहीत परत परत. नव्या पिढीने या पिढीकडून घेण्यासारखं खूप आहे. तो संयम, ते आपल्या नेत्या प्रति समर्पण, तो एक प्रामाणिकपणा, तो एक आता नाही का चंचल, ह्यांनी नाही केलं की त्याच्याकडे जा, त्यांनी नाही केलं त्याच्याकडे जा, असं नाही आहे. आयुष्यभर विरोधी पक्षात राहिले, लढले, पण लोक मुंडे साहेबांबरोबर किंवा विचारांबरोबर राहिले. हे नव्या पिढीने खूप जिजांसारखं घेण्यासारखं आहे. सगळ्या परिवाराला त्यांनी नाव दिलं, मोठं केलं आणि ते आपल्यातून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि सगळ्या त्यांच्या कार्यक्रमात धावायला बायका जात नाही म्हणून मी इथे थांबले, पण सगळ्या त्यांच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिले. मुद्दा आवर्जून मी इथे आले. कालचा दिवस मी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले, तुळजाभवानीचे दर्शन घेतले आणि सगळा प्रवास परत म्हणजे 800 किलोमीटर 850 किलोमीटर प्रवास केला. मी परत आले. सगळे म्हणत होते ताई आता तुम्ही रेल्वेने मुंबईला पोहोचताल. म्हणजे नाही, मी 10 वेळेला इथे गोड जेवणाला येणार आहे आणि हीच प्रार्थना केली देवाच्या चरणी की जिजा जिथे आहे तिथे आनंदात असू दे. त्यांना ईश्वर म्हणतात मार्ग त्यांचा मोकळा करू दे, ईश्वरामध्ये ते त्यांचा आत्मा विलीन होऊ दे. आणि एवढंच सांगेन, तिथेच माझ्या बाबांचाही आत्मा आहे आणि जिजाही तिथे जातील. ते बेटर प्लेस आहे आपल्यापेक्षा असं समजू. देव त्यांना चांगली जागा देईल, चांगलं त्यांचा मुक्ती मिळेल अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि माझ्या 2 शब्दांना विराम देते. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.